अचलबेटच्या जंगलाला लाभले देवपण। एकेकाळी घनदाट जंगलाने व्यापलेला अचलबेट देवस्थान येथे भक्तनिवास, उज्ज्वलानंद महाराज मंदिर, अन्नछत्र इमारत, सांस्कृतिक सभागृह, सिमेंट रस्ते, गोशाळा ही विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत। साधू संतांच्या व ऋषीमुनींच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या अचलबेट देवस्थान येथे श्रावण महिन्यानिमित्त भजन कीर्तन प्रवचन या कार्यक्रमांनी संपूर्ण अचलबेट देवस्थान भक्तिमय झालाय। आंध्र कर्नाटक या सीमावर्ती भागातील भाविक देवदर्शनासाठी येत असतात। या देवस्थानला धाकट्या पंढरीचे स्वरूप आले आहे। एकीकडे घनदाट जंगलाने व्यापलेल्या अचलबेट देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी वैकुंठवासी हरिभक्तपरायण उज्ज्वलानंद महाराज यांनी दिलेल्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सांप्रदायिक योगदानामुळे अचलबेट देवस्थानाला देवपण प्राप्त झालाय। अचलबेट देवस्थानला साधू संत व ऋषीमुनींच्या तपश्चर्येचा पूर्व इतिहास लाभलाय। काशीवरून आलेल्या काशीनाथ महाराज यांनी येथील गुहेत भक्ती साधना केल्याचे सांगितले जाते। 1971 सालानंतर हरिभक्तपरायण उज्ज्वलानंद महाराज यांच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक व सांप्रदायिक कामगिरीमुळे या देवस्थानाचा सर्वांगीण विकास झाला आहे। हरिभक्तपरायण भीम महाराज जाधव व परमार्थ प्रबोधन सांस्कृतिक मंडळाच्या सर्व संचालक व परिसरातील भाविक भक्तांच्या सहभागामुळे अचलबेट देवस्थानला आता देवपण प्राप्त झाल्याचे दिसून येते। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। हॅलो, उज्ज्वलानंद महाराज अचलबेट डोंगर इथे एकदम शांत वातावरण आहे। त्या दर्शनाला आलो आम्ही आणि भाविक भक्त येऊन सगळे येऊन दर्शन करते। तिथं पहिला सोमवार आहे श्रावणमधला। एकदम शांत वातावरण आहे इथं। भाविक भक्त भरपूर येतात इथं। इथे आल्याबद्दल समाधान वाटतं आम्हाला। काही इथं अडचण नाही। मी शुभांगी आकाश डोंगे, राहणार मुरुड, माझं माहेर आहे आणि सासर धाराशिव आहे। तर आम्ही माहेरी आल्यामुळं नागपंचमी निमित्त इथं अचलपेटला आलो आहोत आणि आम्हाला इथं आल्यानंतर खूप आनंद होत आहे। आणि पहिला सोमवार असल्यामुळं तिथं गुरुवर्यांचं दर्शन करायला मिळालं आमचे भाग्यच आहे। आणि सौंदर्य नटलेला सर्व धरतीमाय सध्या हिरवा शालू पंगतलेला आहे। कसं पाहता या सौंदर्याकडे? या सौंदर्याला बघून खूप आनंद होत आहे, मनाला शांती भेटत आहे। अजून